नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देखील मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या प्रदेश समितीच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. वीज बिल माफ करण्याची घोषणा करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. वीज बिल माफ करण्याची घोषणा करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून 2 गोष्टी करायला हव्यात. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं वीज बिल आपण माफ केलंय आणि वीज कंपनी स्वतःच्या खिशातून भरत नाही तर आपण बजेटमधून देतोय. तुमच्या सगळ्यांच्या नावावरती 7.5 हॉर्स पॉवरची जुनी बिलं आहेत. प्रत्येकाच्या नावाने तुमची जुनी बिलं आहेत. कधीही कंपनीचा कर्मचारी वसुलीसाठी येऊ शकतो, मात्र आता आम्ही 48,000 कोटी रुपयांचं जुनं बिल माफ करत आहोत. शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. कर्जमाफीवरती बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला नाही. कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं होतं. राज्यामध्ये अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं. पालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आणि भाजपला भरभरून जनतेनं दिलं. राजकीय विचार केला असता तर समोर निवडणूक नाही, 2029ला कर्जमाफी करू असा विचार करता आला असता, परंतु शेतकरी हिताचे विषय राजकारणाशी संबंधित नाहीत. महायुतीचं हे सरकार देवाभाऊंचं सरकार आहे आणि आपण निर्णय घेऊन टाकला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल, कारण शेतकऱ्यांना हा दुहेरी फायदा नक्कीच फायद्यात पडणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.